नमस्ते. पिरियड्स वेळेवर येत नाहीत किंवा कधी कधी खूप जास्त येतात, तर हा तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स नाहीये, तर तुमच्या शरीराचा अलार्म आहे. का असा अलार्म आहे, कशामुळे असा अलार्म आहे? तर नॉर्मली काय होतं माहिती का, पण 21 ते 35 दिवसात पाळी रेग्युलर येते. पिरियड्स मेन्स्ट्रुअल सायकल ही प्रॉपर 21 ते 35 दिवसात रेग्युलर असते प्रत्येकाची. पण काही काहींना खूप लेट येतात, 1.5-2 महिने येतच नाहीत. कधी कधी काहींना येतच नाहीत किंवा कधी कधी ब्लिडिंग 7 दिवस होतं, तर काहींना ब्लिडिंगच होत नाही. काहींना गाठी खूप जातात, वेदना खूप होतात आणि चक्कर येते. तर हे काय, मी एक स्टोरी सांगते. माझ्याकडे एक पेशंट आलं होतं आणि त्या पेशंटची आई आणि मुलगी असे दोघेही टेन्स असायच्या कॉन्स्टंट. 2 ते 2.5 महिने झाले पाळी आली नाही. आईला टेन्शन. आई म्हणायची, मुलीला घेऊन यायची आणि म्हणायची चेक करा मॅडम. आम्ही चेक करायचो आणि तिचं एकच म्हणणं असायचं, तिची परीक्षा आली आहे आणि त्या परीक्षेच्या स्ट्रेसमुळे हिला पाळी येत नाही. पण ज्यावेळेस चेक झालं तिला, तर त्यावेळेस तिला PCOS निघालं. तर लक्षणं दिसली तर गुगलवर सर्च करू नका, डॉक्टरला येऊन भेटा. धन्यवाद.